हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी करणार आहे विंटर एव्हरीडे मेकअप लुक. तर बघत राहा तुम्ही पण कसा एंड रिझल्ट येतोय. सो चालू करूया आपण व्हिडिओ. सर्वात पहिले मी यूज करणार आहे मॉइश्चरायझर. हे मी निव्हियाचं यूज करते. आपल्याला मानेला पण लावायचं आहे. लिप बाम मी ऑलरेडी अप्लाय केलेला आहे. विंटरमध्ये आपली स्किन हायड्रेट ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मॉइश्चरायझर आणि लिप बाम कधी स्किप नाही केला पाहिजे. आणि ऑफकोर्स बॉडीसाठी आपण बॉडी लोशन लावला पाहिजे. तर आपल्याला सनस्क्रीन स्किप नाही करायची आहे. थंडी असो, पावसाळा असो किंवा उन्हाळा असो. 2 बोटं भरून पूर्ण. छोटूसा, कारण की माझ्याने संपत नाही प्रायमर, त्यामुळे मी हा छोटूसा इनसाइडचा प्रायमर घेतलाय. एवढीच क्वांटिटी घेतली मी. प्रायमर लावल्यावर पण आपल्याला 2 मिनिटं थांबायचं आहे. लगेच थापायला सुरुवात नाही करायची. सो 2 मिनिटं रेस्ट घेऊ द्या स्किनला. ॲब्झॉर्ब होऊ दे सगळं. ॲब्झॉर्ब. पिंपल बघ किती आले इथे इथे. इथं स्विस ब्युटीचा कन्सिलर आहे. शेड आहे 06 मोएन. क्लेअर मोएन 06 नंबरचा आहे. लिक्विड कन्सिलर. आपल्याला जास्त नाही लावायचं, एकदम थोडी क्वांटिटी. आणि ह्याला थोडं सुकू द्या 2 मिनिटं, जास्त नाही, कारण की थोडंसं सुकल्यावर जास्त कव्हरेज भेटतो आपल्याला. तोपर्यंत मी ब्रश घेऊन येते. कन्सिलरचा ब्रशच नाही आहे माझ्याकडे. कन्सिलर ब्रश नाही आहे, तर मी आता स्विस ब्युटीच्या आय शॅडो ब्रशनेच ब्लेंड करणार आहे. जाऊ दे. हे मी नवीन ब्रश घेतलेत. मी रिसेंटलीच नवीन ब्रश घेतलेत स्विस ब्युटीचे. आणि मला ह्याचा फाउंडेशन ब्रश आणि ब्लशचा ब्रश आहे तो खूप आवडायला लागलाय मला. खूप एकदाच यूज केलाय मी लग्नामध्ये. सो आता मी हा कन्सिलर ब्रश या कन्सिलर मी ह्या ब्रशने हे करते, कारण की आयशॅडोला त्या लोकांनी 2 ब्रश दिलेत. सो आम्ही यूज केलाय, पण आता ट्राय करूया. झालं तर ठीक आहे. नंतर मी हे नाही लावत आहे, फाउंडेशन मी लावत नाही आहे. एव्हरीडेसाठी कोण फाउंडेशन लावत नाही. सो फाउंडेशन स्किप करूया आणि मी डायरेक्ट कॉम्पॅक्ट लावते. हा पण मी इनसाइडचा घेतलाय. तर आपला बेस रेडी आहे आता. हा माझा इनसाइडचा ब्लश आहे, क्रीम ब्लश. आणि थोडं चीनला पण लावूया, थोडं वरती पण, फोरहेडला. सो ब्लशच मी लावला आहे आय शॅडो म्हणून. तर आता लायनर नंतर आपण लावूया मस्कारा. सो आय मेकअप झाला आहे. आता आपल्याला हायलायटर लावायचा आहे.
हायलायटर, कारण की थोडा फेस आपला ग्लोई दिसला पाहिजे म्हणून. ग्लोई ग्लोई. त्यानंतर नोज, लिप्स, चीन, चीन सांगते. त्यानंतर इनर कॉर्नर. त्यानंतर थोडंसं फोरहेडला पण लावायचं. त्यानंतर आपण लावूया, मी लिप ग्लॉस अप्लाय करते. लिपस्टिक लावणार आहे कारण की लिप्स हायड्रेटेड वाटले पाहिजे. मला मॅट लिपस्टिक नाही लावायचे, सो डायरेक्ट लिप ग्लॉस लावूया. सो हा लिप ग्लॉस आहे जो त्याचा कलर थोड्या वेळाने पिंक होतो. सो दॅट्स इट गाईज. हा होता माझा फायनल लुक. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. किंवा काय मी ह्याच्यामध्ये अजून चेंजेस करू शकते हे पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला. त्यासाठी एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.